मित्रांनो नमस्कार. आपला आजचा जो विषय आहे हा विषय आहे तरुण वर्ग आणि त्याबरोबर असलेली धंद्याची नवीन नवीन पद्धतीचं टेक्निक. विषय असा आहे की मित्रांनो, आपल्या मुलांना बिझनेसमध्ये टाकणं हे खूप गरजेचं आहे, काळाची गरज आहे. कारण विषय असा आहे की नोकऱ्यांचं प्रमाण खूप कमी झालं आहे आणि नोकऱ्यांच्या कमी प्रमाणाबरोबर एक वर्ग आहे, एक ठराविक वर्ग आहे की ज्या वर्गामधली मुलं खूप शिकत आहेत, खूप शिकली तर ते हलक्या दर्जाचं काम करू शकत नाही. आणि काही जी मुलं आहेत ती कमी शिकली आहे पण खूप चांगलं काम त्यांना मिळालं. म्हणजे एकतर योग्य वेळी निर्णय आणि योग्य वेळी एंट्री झाली, त्यामुळे त्यांना चांगलं काम मिळालं, चांगल्या कामाला ती लागली, चांगले पैसे ती कमवत आहे. म्हणजे जर कधी आपल्या पूर्ण भारताचा विचार केला तर बेरोजगारी ही जवळपास 60-70% बेरोजगारी आहे. आता 60-70% लोक बेरोजगार आहे, तर या बेरोजगार लोकांना 60-70% लोकांना गव्हर्नमेंट जॉब नाही देऊ शकत, कंपन्या जॉब नाही देऊ शकत. त्याचं कारण असं वाढती, आता आज 140 करोड 150 करोड जनता आहे. आज 150 करोड जनतेला जर कधी एक कुटुंब विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की घरामध्ये कमवणारी 1 ते 2 माणसं असतात आणि खाणारी कमीत कमी 8 ते 10 माणसं असतात. तर हे जे कॅल्क्युलेशन आहे हे कॅल्क्युलेशन मिसमॅच आहे इथे लक्षात. आणि हे मिसमॅच असल्यामुळे होतं काय की येणारी आवक कमी असते, जाणारी जास्त असते. मग मुलांचं शिक्षण असेल, घरामध्ये इतर खर्च ज्या काही गोष्टी तुम्हाला त्या माहिती आहेत. तर आपण काय केलं पाहिजे, आपल्या मुलांना मॅक्झिमम मुलांना जे छोट्या छोट्या धंद्यांना किंवा छोट्या छोट्या ऑनलाईन बिझनेससाठी किंवा ऑनलाईन अशा काही मार्केटिंगसाठी प्रमोट केलं पाहिजे. कारण आपण स्वामीराज फाउंडेशनद्वारे जवळपास बऱ्यापैकी 25-30 बिझनेसचे आपण व्हिडिओज बनवले आणि त्याच्या संदर्भामध्ये ज्या ज्या माहिती तुम्हाला पाहिजे त्या सर्व माहिती आपल्याकडे अवेलेबल आहे. तर सांगायचं तात्पर्य काय आहे की तुम्ही आपल्या मुलांना जर बिझनेसला लावलं तर येणारी आपली पिढी जी आहे ती सुख समृद्धी ऐश्वर्यवान होऊ शकते. पण होतं काय आहे की आपण विचार करतो नेमकं करायचं काय करायचं, नेमकं कसं करायचं, तर हे आपल्याला समजत नाही. एक तर तुमच्याकडे भांडवल असेल तर भांडवलाच्या निगडीत व्यवसाय चालू करा. तर मग त्यामध्ये भरपूर व्यवसायाचे आपण दिलेले आहेत. तर त्यामुळे होतं काय आहे की आपण निर्णय नाही करू शकत. तर मग छोट्या छोट्या व्यवसायांना सुरुवात करून जर कधी आपण सुरुवात केली तर त्यामध्ये तुमचा व्यवसाय निगडीत कोणता आहे, तुम्हाला काय आवडतं, कशा संदर्भात आवडतं, मग ऑनलाईन बिझनेस करायला आवडतो, ऑफलाईन बिझनेस करायला आवडतो, तर ह्या गोष्टी समजणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी जर तुमच्या लक्षात आल्या तर तुम्हाला आम्ही सजेस्ट करू की बाबा तुम्हाला काय केलं पाहिजे. आणि आपल्याकडे भरपूर असे इन्कम सोर्स आहे की जे इन्कम सोर्स तुम्ही करू शकता. त्या माध्यमातून स्वामीराज फाउंडेशन ही तुम्हाला पूर्ण सपोर्ट करायला तयार आहे. तर मित्रांनो, स्वामीराज फाउंडेशनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी.